हैदराबादमध्ये वृक्षतोडी होती आणि ती थांबावी यासाठी आपला महाराष्ट्र सुद्धा पेटून उठला होता. मग आता आपला महाराष्ट्र शांत का आहे? आपल्या नाशिकमधील जे तपोवन आहेत तिथे जवळपास 1800 झाडं प्रशासन हटवणार आहे. कशासाठी? तर तिथे कुंभमेळा करायचा. पण हे म्हणतात आम्ही 1800 झाडं तोडून त्या दुसऱ्या ठिकाणी 18,000 झाडं लावणार आहेत. जवळपास 12 वर्ष ती जुनी झाडे आहेत. तिथले पशुपक्षी कुठे जाणार आहेत? आपल्या ज्या बारीक पशुपक्षींना जन्म दिलाय ते पशुपक्षी कुठे जातील याचा तुम्ही विचार केलाय का? जे आमच्या प्रभू श्री रामांचं आणि सीतामाईंचं ठिकाण होतं ते तुम्ही उद्ध्वस्त करायला चाललेत. आज साधं आपल्या शेतातलं एक झाड तोडायला गेलो तरी मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होतो. मग इथे हे लोक 1800 झाडं तोडणार आहेत. याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? हे जे तुम्ही नाव दिलंय ना हरित कुंभमेळा, ते हरित ठेवा आणि ती कृती अंमलात आणा आणि असं दाखवा की आम्हाला हरित कुंभमेळा इथे करायचं आहे. आणि एक झाड तोडायला तुम्हाला 2 मिनिटं लागणार आहेत, पण तेच झाड मोठं होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? आणि तिथील 5 वडांची झाडं मिळून पंचवटी निर्माण झालेली आहे. हे तुम्ही विसरलात का?